माझी फुलराणी माझी ऐश्वर्या राणी मल्लिका बहिणा माझी तैना जीवाची बहिणा काही तुझ्या येईना काळीच काढू नको मिठीच लवकर ये ना उगाच बोलू नको छळू नको मला माझी फुलराणी माझी ऐश्वर्या राणी मल्लिका बहिणा माझी तैना जीवाची बहिणा काही तुझ्या येईना काळीच काढू नको मिठीच लवकर ये ना उगाच बोलू नको छळू नको मला। तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणे अगदी सोपं आहे आणि जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत एडिटिंगचे पोहोचत राहतील। तर पहिले काय करायचं, VPN स्टार्ट करून घ्यायचं आणि कॅपकट ओपन करायचं। कॅपकट ओपन केल्यावर जे बिट मार्क मी तुम्हाला दिलं आहे ना मटेरियलमध्ये, ते मटेरियलमधलं बिट मार्क इथं घ्यायचं आपलं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून। तर बिट मार्क आपण घेतलेलं आहे, तर बिट मार्कनुसार बिट आपल्याला काय करायचं, कट करून जिथे बिट मार्क चेंज होतो ना ते तिथे कट करून घ्यायचे तसे खाली स्प्लाइटच्या ऑप्शनवर क्लिक करून। तर बिट मार्क कट करून घ्या तुम्ही, पण मी 2-3 कट करून टाकलेत। खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं, पुढे एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं। तुम्हाला मी जी बिट मार्कची व्हिडिओ दिलेली त्याचाच ऑडिओ इथं घ्यायचा आपल्याला। एक्स्ट्रॅक्टमध्ये गेलं की आपल्याला काय होतं, डायरेक्ट गॅलरीत जातं ते त्याला व्हिडिओ घ्या ते इथं घ्यायचं आपल्याला, म्हणजे त्याचा ऑडिओ लागून जाईल। आता ऑडिओ लागलेला आहे आपला, तर ऑडिओ लावून घ्या तुम्ही। तर पहिल्या फोटो आता तुमचा काय करता, फोटो टाकायचे, तर पहिला फोटो क्लिक करायचं, खालच्या ऑप्शन्स पुढं स्क्रोल करायचे, तर रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तर फोटो इथे सेटअप करून घ्यायचा आणि असं 2 बटनला फिक्स करून घ्यायचा। चालतंय, आता मी तुम्हाला एक फोटो पण फिक्स करून दाखवला आहे। बिट मार्क ते कट करून घ्या, तोपर्यंत ऑडिओ ते लावून घ्या, मी पण घेतो। आता बिट मार्क ते कट करून घेतलेलं आहे मी, तर काय करायचं, 8 सेकंदापासून यायचं। 8 सेकंदाचे ह्या फोटोपासून जेवढे इथून मागं जेवढे पण फोटो आहेत ना त्यातलं आपलं काय करायचं, सॅच्युरेशन ब्लॅक करायचं आहे। खालच्या ऑप्शन पुढं स्क्रोल करायचे, तर ऑब्जेक्टवर क्लिक करायचं आणि सॅच्युरेशन हे फुल डाऊन करायचे। हे पहा असं इथून मागं जेवढे फोटो आहेत का, हे 7 सेकंदापासून फुल एवढे मागं तेवढे फोटो पण आपलं सॅच्युरेशन हे ब्लॅक करायचे, तेवढं ब्लॅक करायचं। आता फोटो क्लिक करायचा, खालच्या ऑप्शन पुढं स्क्रोल करायचे, ऑब्जेक्टवर क्लिक करायचं, सॅच्युरेशन डाऊन करायचं। सर्व फोटो आहेत का त्याचं म्हणजे 7 सेकंदापासून खाली जेवढे पण फोटो होते ना अलीकडे तेवढे फुल फोटो असे ब्लॅक करून घ्यायचे। तर आता फोटो ते ब्लॅक करून घेतले, तर याला आता ॲनिमेशनमधले आपले इफेक्ट द्यायचे। पहिला फोटो क्लिक करायचा, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं, इनमध्ये थांबून काय करायचं, आता आपल्याला अनफोल्ड हे पहिलं फिल्टर द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचं, इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली द्यायचं आहे। त्याच्या पुढं इनमध्ये राऊंड रॉक व्हर्टिकली द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, इनमध्ये थांबून रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये जायचं, रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, आता इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल आता कॉम्बोमध्ये जायचं आहे, स्लिप अँड स्लाइड 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। आता 7 सेकंदाचा खालचा जो फोटो आहे त्याला ॲनिमेशन द्यायचं आहे, कॉम्बोमध्ये येऊन बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोरचा इफेक्ट द्यायचा आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टू राईट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो ॲनिमेशन जाऊन कॉम्बोमध्ये जायचे, डिस्टोर अँड स्ट्रेच हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचं आहे, बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टू राईट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल आता कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 2 हे इफेक्ट द्यायचे। त्या पुढच्या फोटो डबल कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 3 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, आता इनमध्ये थांबून पेंडलिंग हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचं, इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। ते पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, आता कॉम्बोमध्ये जाऊन स्लिच अँड रोटेट 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला।
त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन झूम वन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल कॉम्बोमध्ये जाऊन फन हाऊस मिरर वन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस्ट टू राईट हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आता इनमध्ये जायचं आहे. स्क्रीन वाईप हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. नवीन ट्रेंडिंग इफेक्ट आहे, इनमध्ये भेटून जाईल तुम्हाला. तर जेवढे ॲनिमेशनमधले इफेक्ट होते तेवढे आपण दिलेले आहेत. तर काय करायचं आता बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट द्यायचं आहे. तर चला देऊ. तर पहिले इफेक्ट आपल्याला 7 सेकंदापासून जेवढे मागचे फोटो आहेत का त्यांनाही आपल्याला 2 इफेक्ट आहे का सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत द्यायचे आहेत, म्हणजे 7 सेकंदापर्यंत द्यायचे आहेत. तर पहिले इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. हॅलो ब्लर म्हणून हे पहा, हॅलो ब्लर हे द्यायचं इफेक्ट आपल्याला. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल ग्लोइंग लाईनमध्ये टेक्नॉलॉजी 3 हे पहा इथं इफेक्ट आहे. आता हे दोन इफेक्ट काय करायचं आपल्याला सुरुवाती 7 सेकंदापासून जेवढे पण ब्लॅक फोटो केलेला आपण तेवढ्या ब्लॅक फोटोला आहे का हे 2 इफेक्ट देऊन टाकायचे. त्याच्या पुढचे 3 फोटो आहेत का 8 सेकंद ते 10 सेकंदापर्यंत 3 फोटो त्यांना 2 इफेक्ट द्यायचे. तर पहिले इफेक्ट आपल्याला हे बॉडी इफेक्ट आपलं व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. इथं सर्च करावं लागेल बटरफ्लाय ड्रीम म्हणून. हे पहा 1 नंबरचं इथं बटरफ्लाय ड्रीम ते द्यायचं आहे, राईट करायचं. आणि दुसरं आपल्याला डबल बटरफ्लाय म्हणून आहे का इथे सर्च करावं लागेल, तो तेव्हा येणार ते. हे पहा इथं बटरफ्लायज हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर आता तो 2 इफेक्ट देऊन झाले. तर त्याच्या पुढचे 2 फोटो आहेत का 12 सेकंद आणि 13 सेकंद खालते 2 फोटो ह्यांना पण इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर दोन्ही आपल्याला हे काही बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल. फ्रॅगमेंट क्लोन हे ट्रेंडिंगचं ऑप्शन सध्याला आपल्याला, आणि क्लोनमध्ये पण भेटून जाईल किंवा प्रोमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला. त्याच्या खालचं पण काय करायचं बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल ते आपल्याला. ग्लोईंग डबल हे इफेक्ट क्लोनमध्ये पण भेटेन आणि प्रोमध्ये पण भेटेन हे पहा, आणि ट्रेंडिंग पण आहे ते. 14-15 सेकंद खालचे जे 2 फोटो आहेत का त्यांना एक इफेक्ट द्यायचे ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. बटरफ्लाय विंग हे इफेक्ट द्यायचं ग्लोइंग लाईनमध्ये आहे बॉडी इफेक्टमध्ये. त्याच्या पुढचे 2 फोटो आहेत त्यांना इफेक्ट द्यायचे. हे न्यू ट्रेंडिंग इफेक्ट आहे, हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्येच भेटून जाईल. 3D स्क्रीन्स हे इफेक्ट द्यायचं आहे. आता 21 सेकंद खालचा जो फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचं, हे बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल आपल्याला. हे पहा इथं नाव वाचता येत नाही इफेक्टचं आपल्याला. हे पहा इथं राईट साईडला. आता लास्टचे 2 फोटो राहिलेत का ते हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. सध्याला म्हणजे ट्रेंडिंग चालू आहे आणि त्यातून ज्याच्याकडे प्रो आहे का कॅपकट त्याच्याकडे चालले आहे स्काय क्लीज हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर आपल्याला इफेक्ट ते देऊन व्हिडिओ क्रिएट झालेली सगळे आपलं. तर वर 1080pचं ऑप्शन आहे, तिथं 4K करायचं आणि एक्सपोर्ट करून टाकायचं. आणि जर हा कोणाला व्हिडिओ बनवत असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन म्हणजे माझा आहे का व्हॉट्सअप नंबर देतो आहे, त्याच्यावर तुमचा फोटो टाका, तुम्हाला ही व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल. फक्त आपल्या भाऊच्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. धन्यवाद.